नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आतापर्यंत आपण असं पाहतोय की अजून फार्म हाऊस काही आलेलं नसतं. पार्थ ड्राईव्ह करत असतो आणि काव्या नंदिनी मागे बसलेले असतात, तर जीवा खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. तर आता इकडे काव्या ही पार्थला विचारत असते, पार्थ काय हो, झाली की 10 मिनटं, अजून किती वेळ लागणार आहे तुमचं फार्म हाऊस यायला? त्याबरोबर आता पार्थ तिला सांगत असतो, हे काय आलंच, आता जस्ट फक्त इथून राईड घ्यायचा आणि मग आपलं फार्म हाऊसच आहे. त्याबरोबर लगेचच जीवा हा पार्थला सांगत असतो, दादा इथून लेफ्ट घेतला ना की लेफ्टला खूप छान टेस्टी भजी मिळते. मी काय म्हणतो, तुम्ही तिघं एक काम करा, तुम्ही तिघं मस्त तिथे गाडीतून खाली उतरा, भजी वगैरे खा, तोपर्यंत मी पटकन गाडी घेऊन पुढे जातो. काय हां, चालेल ना दादा? करूया असं दादा. त्याबरोबर पार्थ हा त्याला म्हणत असतो, जीवा तू काही वेडा वगैरे झालायस का रे? सकाळी आपण नंदिनीने बनवलेले पोहे खाऊन घरून निघालो आहे ना, मग तरी भजी खायचं बोलशील? त्याबरोबर पार्थला आता जीवा म्हणत असतो, अरे तसं नव्हतं मला म्हणायचं दादा, मला म्हणायचं होतं की माझा वाढदिवस आहे, तर मग तुम्हाला माझ्यासाठी काही सरप्राईज प्लॅन करायचे असतील, काही गिफ्ट्स वगैरे घ्यायचे असतील ना, तर मग मी कशाला उगाच थांबू, तुमचा प्लॅन स्पॉईल करू, म्हणून मी म्हटलं बस, बाकी काही नाही. त्याबरोबर नंदिनी ही जीवाला म्हणत असते, तुम्हाला काय माहीत हो, तुमच्यासाठी आम्ही गिफ्ट्स घेतलेत की नाही ते माहिती आहे का तुम्हाला काही? त्याबरोबर लगेचच काव्या ही सुद्धा जीवाला म्हणायला लागते, अहो जीवा, आधी फार्म हाऊसवर पोहोचा तर खरं, कदाचित तिथेच तुमच्यासाठी खूप सगळे गिफ्ट ठेवलेले असतील काय, हो ना? त्याबरोबर मात्र आता जीवाला कळत असतं की काव्या कोणत्या गिफ्टबद्दल बोलते येते. तर दुसरीकडे आता वसुहत्या ही मालिनी काकूंना म्हणत असते, मालिनी अगं आराम कर, तू किती कामं करत असतेस, आज संधी आहे, घरी कोणी नाही आहे, तर निवांत राहा की. आज स्वयंपाकाचं टेन्शन तू काही घेऊ नको, आज स्वयंपाकघरात जरा मी जाते, किती दिवसात मी स्वयंपाकघरात गेलीच नाही आहे. त्याबरोबर लगेचच मालिनी म्हणत असते, असं काही नाही आहे हा वसुताई, मी आरामच तर करत असते, मला कुठे घरात काही तसंही काम असतं. आणि तसंही आज जेवायला आहे तरी कोण कोण, म्हणजे बघा फक्त तुम्ही, मी आणि श्रेया, आपण एवढ्याच जणी आहोत की, आणि मंजुताई. त्याबरोबर लगेचच वसुहत्या म्हणतात, आपण एवढेच आहोत? त्यावर लगेचच मालिनी काकू म्हणतात, हो, जीवा, काव्या, पार्थ, नंदिनी हे चौघं तर फार्म हाऊसवर गेलेत, हे तर कॉन्फरन्सला गेलेत त्यामुळे तेही नाही आहेत, मिथुन भाऊजीही मुलांबरोबर आहेत त्यामुळे तेही नाही आहेत, आणि मंजुताईंच्या एका मुलीचं तर कॅम्प आहे त्यामुळे ती कॅम्पवर गेली आहे. त्याबरोबर लगेचच इकडे वसुहत्या म्हणायला लागते की हो गं, खरंच आज तर मग घरी कोणीच नाही आहे, बरं झालं, छान. पण मी काय म्हणते, तू त्या चौघांना पाठवलं आहेस खरं जीवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर, पण त्यांच्या आत काय सुरू आहे हे तुला चांगलं माहिती आहे ना? त्याबरोबर लगेचच इकडे आई म्हणते, हो मला व्यवस्थित माहिती आहे. मग वसुहत्या म्हणते, नाही, काव्या त्या दिवशी ओघाओघात पार्थला तिचा नवरा बोलून गेली ते खरं, पण तरीसुद्धा आपल्याला. त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू म्हणतात की हे बघा ताई, मी आत्ता ठरवलं आहे, माझ्या मुलांच्या बाबतीत मी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करणार आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या मुलीच्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार करून बघा ना, आपण मुलांना जरा वेळ तर देऊया या सगळ्यामध्ये व्यवस्थित सावरून घ्यायला. त्यांना आपण व्यवस्थित जर वेळ दिला तर कदाचित सगळं काही चांगलं होऊही शकतं, नाही का? तसंच तुम्हीसुद्धा आता मला वाटतं की रम्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह हवं, म्हणजे नक्की काय असं वसुहत्या विचारते. त्यावर मालिनी सांगत असते की आज आपल्या घरी एक पाहुणे येणार आहेत, ते रम्यासाठी एक स्थळ आणणार आहेत. आता स्थळ हे शब्द ऐकूनच वसुहत्या चिडते. वसुहत्या म्हणायला लागते की हे बघ, मला माझ्या मुलीचं लग्न एवढ्यात करायचं नाही आहे, ती म्हणते आहे ना की तिला नाही आहे करायचं लग्न, तर नको करू देत ना, का बरं पाठी लागताय तुम्ही माझ्या मुलीच्या? तिला ज्या वेळेस लग्न करायचं असेल त्यावेळेस मी तिचं लग्न करून देईन, आई म्हणून मला गरज वाटेल तेव्हा मी माझं बघेन, तू तुझ्या मुलांच्या लग्नाची काळजी कर, एवढं बोलून त्या तिकडनं निघून जातात. त्याबरोबर लगेचच इथे मालिनी काकू या म्हणत असतात,
तेच तर करते मी वसुताई, माझ्याच तर मुलांच्या लग्नाची काळजी करते. म्हणजे इकडे मालिनीला व्यवस्थित माहिती आहे, रम्या हे एकदा का भूत बाहेर घराच्या पडलं की बरोबर घरातलं सगळं काही वातावरण हे शुद्ध आणि चांगलं होऊन जाणार. तर दुसरीकडे जीवा म्हणत असतो, दादा मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, तुम्ही तिघं इथे उतरा, इथून तुम्ही फार्म हाऊसवरती या, तोपर्यंत मी ना जाऊन एक काम करतो की मी गाडीत पेट्रोल भरून आणतो. पाऊस पडतोय एवढा छान, लोकेशन आहे छान, मग आपण फिरायला वगैरे जाऊ ना, पेट्रोल लागेल आपल्याला गाडीत, आपण थोडी फार्म हाऊसवरती बसून राहणार आहोत. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, वा 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 जीवा, लग्न झाल्यापासून जबाबदार झालास रे तू. पण काय आहे ना, मी तुझा मोठा भाऊ आहे, मी सकाळीच टाकी फुल करून आणायला सांगितले, त्यामुळे आपल्याकडे खूप पेट्रोल आहे, गरज नाही लागणार आपल्याला. त्यानंतर आता फार्म हाऊस आलेलं असतं. जीवा पहिला उतरतो आणि धावत पळत सुसाटात पळत सुटलेला असतो. आता पार्थ म्हणतो, जीवा अरे काय, कुठे? नंदिनी सुद्धा म्हणते, काय झालं जीवाना, ते असे अचानक पळत का गेले? त्याबरोबर लगेचच इकडे ते पटकन खाली उतरतात. तर काव्या ही एकदम पटकन म्हणते, कळेलच. त्यावर पार्थ आणि नंदिनी तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघतात. काव्या त्या दोघांकडे बघते आणि म्हणते, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपण देखील आज जर गेलो जीवांच्या बरोबर तर कळेल की आपल्याला जीवा कुठे गेलेत ते. आणि मग इथे पार्थ हा सुद्धा आता आतमध्ये यायला निघतो. तर दुसरीकडे जीवा हा आता आतमध्ये आलेला असतो आणि तो आता आतमध्ये खोलीच्या दिशेने चाललेला असतो. तर इकडे पार्थ, नंदिनी, काव्या हे सुद्धा तिघंजणं पटापट धावत जीवाच्या खोलीच्या दिशेने वरती आलेले असतात. त्याबरोबर इथे काव्या मात्र येताना खूप जास्त खुश असते. ती मनातल्या मनात म्हणत असते, येस, आता सगळ्यांना सगळं खरं कळून जाणार आणि मला कोणाला काहीही सांगण्याची गरजसुद्धा नाही पडणार. तर दुसरीकडे मालिनी काकूंना भेटण्यासाठी त्यांच्या माहेरचे साठे गुरुजी आलेले असतात. आता मालिनी काकू या साठे गुरुजींची तोंडभर चौकशी करतात. तर साठे गुरुजी सांगत असतात की त्यांच्या गावच्या एक ज्या मावशी आहेत त्या त्यांना सांगत होत्या की त्यांची गुडघेदुखी हल्ली खूप वाढली आहे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुझ्या गुडघेदुखीचं आता कायमचं रामबाण औषध येणार आहे, म्हणजे आता त्याचा गोड अर्थ तिला कळेल तेव्हा कळेल. आता त्यांना सांगायचं जे होतं ते तिला कळलं की नाही हे गुरुजींना माहीत नव्हतं, त्यामुळे गुरुजी असं म्हणत होते. तर दुसरीकडे वसुहत्या त्या ठिकाणी आलेली असते. वसुहत्या म्हणते, तुम्ही साठे गुरुजी ना, म्हणजे हिच्या माहेरचे? त्यावर साठे गुरुजी म्हणतात, हो बरोबर ओळखलंत वसुताई, या बसा, कशा आहात तुम्ही? वसुहत्या सांगते, मी मस्त गुरुजी, पण माझी डायबिटीस काही चांगली नाही आहे, तुम्ही मला सांगूनच टाका माझी डायबिटीस कशी जाणार ते. अहो किती डॉक्टरांना दाखवलं, आता डॉक्टरसुद्धा सांगत नाही, तुम्ही तरी सांगा. त्याबरोबर लगेचच आता गुरुजी हे हसायला लागतात. तर आता लगेच वसुहत्या विचारते, पण आज तुमचं कसं काय इकडे येणं झालं? म्हणजे सहजच ना, मालिनीला भेटायला आला ना तुम्ही? त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणायला लागतात, वसुताई मी तुम्हाला म्हटलं होतं ना की रम्यासाठी स्थळ घेऊन येणार आहेत म्हणून, साठे गुरुजीच रम्यासाठी स्थळ घेऊन आलेत. त्याबरोबर हे ऐकून वसुहत्याला राग येतो आणि वसुहत्या म्हणायला लागते, मग माफच करा साठे गुरुजी, नाही म्हणजे काय आहे ना, अजून तरी रम्याला तिच्या करिअरवरती फोकस करायचं आहे असं तिने मला स्पष्टपणे सांगून टाकलं आहे, त्यामुळे तिला सध्या तरी लग्न, नवरा, चूल आणि मूल या सगळ्या गोष्टींमध्ये अडकायचं नाही आहे. आणि खरं सांगू का, मी तिची आई आहे, ज्यावेळेस मला वाटेल त्यावेळेस मी करून देईनच की तिचं लग्न, पण यावेळेची तुमची फेरी माझ्यामुळे फुकटच गेली, माफ करा मला. बरं चला मी येते. मालिनी काय आहे ना, मला ना इथे विक्रमने जरा तळेगावच्या प्रॉपर्टीचे पेपर्स काढायला लावलेत, मी निघते, तुमचं चालू द्या. एवढं बोलून आता वसुहत्या ही खरं तर रागारागात तिकडनं निघून गेलेली असते. आता वसुहत्या तिकडनं गेल्याबरोबर लगेचच मालिनी काकू ह्या गुरुजींना म्हणायला लागतात, गुरुजी माफ करा, तुम्हाला माहिती आहे ना वसुताई कशा आहेत त्या, त्यांच्या मनात जे येतं त्या ते पटकन बोलतात आणि मोकळ्या होतात. तुम्हाला जर या गोष्टीचं दुःख झालं असेल तर खरंच मी तुमची माफी मागते, पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, सोडून द्या. त्याबरोबर लगेचच गुरुजी म्हणायला लागतात की अगं, जी गोष्ट मला अगोदरपासूनच माहीत असते त्या गोष्टीचं वाईट वाटून मी कशाला घेऊ. त्याबरोबर लगेचच इकडे आई म्हणते, म्हणजे तुम्हाला हे आधीच माहीत होतं की तुमची फेरी फुकट जाणार, वसुताई लग्नाला वगैरे नकार देणार? त्याबरोबर गुरुजी म्हणत असतात की हो अगदीच, मला घरात येण्यापूर्वीच वसू काय उत्तर देणार हे माहीत होतं,
त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, मग तरीसुद्धा तुम्ही इथे आलात तुमची फेरी फुकट घालवण्यासाठी. त्याबरोबर लगेचच गुरुजी हे मालिनी काकूंना म्हणायला लागतात की आता तू तुझ्या मनाला विचार आणि सांग की तू फक्त मला इथे त्या रम्यासाठी स्थळ बघायला बोलवलं होतंस का, की आणखीन इतरही काही कारण होतं मला इथे बोलवण्यामागे. आता गुरुजींनी असं म्हटल्याबरोबर मालिनी गप्प बसते. तर दुसरीकडे आता मिथुन काकाने जीवाला हात धरून रूममध्ये आणलेलं असतं. जीवा रूममध्ये येतो आणि पूर्णपणे हक्काबक्का होऊन जातो आणि तो रूमकडे बघतच राहतो. इतक्यात रूममध्ये आता पहिली काव्य येते. काव्याच्या पाठोपाठ पार्थ आणि नंदिनी देखील येतात. आता चौघंही रूममध्येच असतात. मिथुन काका देखील रूममध्ये असतो. काव्य रूममध्ये येते आणि रूमकडे बघतच राहते, कारण रूमचा पूर्णपणे नकाशाच बदललेला असतो. तिचे फोटोज, तिचे गिफ्ट्स वगैरे रूममध्ये आता काहीही शिल्लक नसतं आणि ते सगळं बघून काव्याला खूप मोठा धक्काच बसलेला असतो. त्याबरोबर लगेचच इकडे पार्थ म्हणत असतो, काय रे जीवा, काय एवढा धावत पळत जीव टाकत आलास तू इथे? त्यावर नंदिनी म्हणते, हो ना जीवा, का, कशासाठी, काय शोधायला आलात? त्याबरोबर जीवा हा काही उत्तर देत नसतो. तर काव्या ही विचारत असते, या फार्म हाऊसवरती शेवटचं कोण आलं होतं? आता या फार्म हाऊसवरती शेवटचं आलं कोण होतं असा प्रश्न ज्यावेळेस काव्याने विचारलेला असतो त्यावेळेस कोणालाच कळत नाही की नेमका काव्याने हा असा प्रश्न का बरं विचारला असेल. पार्थ हा लगेचच काव्याला म्हणतो की काव्या, का हो तुम्ही असं का विचारताय? त्यावर काव्या म्हणत असते, नाही काही नाही, ते अहो एवढं छान फार्म हाऊस आहे तुमचं, पण कधीच कोणी उल्लेख केला नाही ना आपल्या घरातल्या, म्हणून जस्ट सहजच विचारलं की शेवटचं कोण येऊन गेलं होतं या फार्म हाऊसवरून पार्थ. त्याबरोबर आता मिथुन काका म्हणायला लागतो की अगं काव्याताई, कशाला कोणी येऊन गेलं आहे? तुमच्या लग्नामुळे ना फार्म हाऊसवरती येण्याची कोणाला संधीच मिळाली नव्हती, पण आज आमच्या देवाचा वाढदिवस आहे, आमच्या जीवाचा, त्यामुळे आज इथे येण्याची संधी मिळाली. बरं चला चला चला, आता मस्त मजा करू आपण. आता मी मस्त तुम्हाला हॉल, लॉन, गच्ची सगळं फिरवतो, या 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 माझ्याबरोबर या. त्याबरोबर लगेचच इकडे काव्या म्हणत असते की हो छान आहे फार्म हाऊस. आणि मग आता मिथुन काका हे जीवाला म्हणत असतात, अरे जीवा बर्थडे बॉय, किती घाण होती तुझी रूम, किती साफसफाई करावी लागली मला, किती आवरावर करावी लागली, तुला माहीत आहे का? त्यावर मात्र आता जीवा हा मिथुन काकाला काही उत्तर देत नसतो. त्यावर मिथुन काका म्हणत असतो, आय डोंट लाईक दिस. त्यानंतर आता इकडे पार्थ हा नंदिनीला सांगतो, नंदिनी इथलं सगळं इंटिरियर जीवाने केलं आहे. नंदिनी म्हणते, वा खूप छान इंटिरियर केलं आहे तुम्ही जीवा, इथे काय ठेवायचं आणि काय नाही हे सुद्धा जीवाच ठरवतो, असं देखील पार्थ म्हणतो. काव्या जीवाकडे रागाने बघते. त्यावर मिथुन काका म्हणतो, चला चला मी तुम्हाला बाहेरचं सगळं फिरवतो. आणि मग पार्थ आणि नंदिनी तिकडनं निघून जातात. जीवासुद्धा त्यांच्या मागोमाग चाललेला असतो, पण काव्य त्याचा एक हात पकडते. आता काव्याने हात पकडल्याबरोबर जीवा तिला म्हणत असतो, हात सोड माझा काव्या, कोणीतरी येईल, कोणीतरी बघेल. त्याबरोबर काव्या ही जोरात ओरडते, येऊ देत, बघू देत, मला नाही फरक पडत, समजलं? जीवा, अरे काय आहे हे सगळं, का केलंस असं? मला माहिती आहे इथल्या सगळ्या वस्तू का तू गायब केल्यास ना. तूच इथे मिथुन काकाच्या आधी आलास किंवा तुझ्या कुठल्या तरी मित्रांना पाठवलंस आणि त्यांना इथलं सगळं साफ करायला लावलंस, बरोबर ना? हे सगळं लपवण्यासाठीच तू वरती आला होतास ना. त्याबरोबर जीवा म्हणत असतो की हो, मी लपवण्यासाठी वरती आलो होतो, पण माझ्या मागोमाग ताबडतोब तुम्ही आलात की नाही. मग मी कुठे काय लपवलं आहे? मला सुद्धा माहीत नाही आहे की ते सगळे गिफ्ट, त्या सगळ्या आठवणी अचानक अशा कुठे गेल्यात ते, कळलं तुला? आता काव्याला जीवाचं जे बोलणं असतं ते खोटं वाटत असतं. तिला वाटत असतं की हे सगळं जीवानेच केलं. तर आता इकडे मालिनी काकू ह्या साठे गुरुजींना म्हणत असतात, गुरुजी ते मी. त्यावर गुरुजी म्हणतात, सरळ मुद्द्यावरती ये, उगाच आढेवेढे घेऊ नकोस. मालिनी काकू म्हणतात, तुम्ही एकदा जीवा आणि पार्थची पत्रिका बघता का? मला त्यांच्याबद्दलच थोडं तुम्हाला विचारायचं होतं. गुरुजी म्हणतात, कुठली? ती पुस्तकात ठेवलेली पत्रिका? दे दे, वाचतो. त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू गुरुजींना पुस्तकामध्ये तिने ज्या पत्रिका ठेवलेल्या असतात त्या देतात आणि म्हणतात, ह्या बघा, ह्या पत्रिका गुरुजी. आणि मग आता गुरुजी त्या पत्रिका हातामध्ये घेतात आणि म्हणतात, अगं ह्या पत्रिका तर मीच बनवलेल्या आहेत ना. अगं ह्या पत्रिकांमधला आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा मी तुला सांगतोय. पार्थचं तर सगळं काही चांगलं आहे, पण जीवाच्या मनामध्ये एक खूप मोठं काव्य आहे आणि जे काव्य ज्या वेळेस तो सांगेल
त्यावेळेसच त्याच्या मनातलं सगळं काही किलबिश दूर होईल आणि मगच त्याचं आयुष्य चांगलं आणि सुरळीत होईल. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, जीवाच्या मनात काव्य म्हणजे याचा अर्थ काय गुरुजी? त्याबरोबर लगेचच गुरुजी म्हणत असतात, याचा अर्थ जिला कळायला हवा तिलाच कळेल आणि तीच त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाचा अंकुर फुलवेल. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात, याचा अर्थ नंदिनी. बरोबर ना गुरुजी? त्याची जीवनसाथीच ना? त्यावर गुरुजी होकार देतात. त्यानंतर पुढे गुरुजी सांगत असतात की या तुकड्यांमध्ये एक तुकडा असा आहे की जो खूप हट्टी आणि हेकट आहे. जोपर्यंत तो जाऊन त्याच्या जागेवरती बसणार नाही तोपर्यंत काही गोष्टी सुरळीत होणार नाही. तो तुकडा कधीच त्याच्या हक्काचं त्याचं काहीही सोडत नाही. त्याबरोबर हे ऐकून मात्र आता मालिनीला टेन्शन येतं. मालिनी म्हणते, कोण आहे ही व्यक्ती? माझ्या घरातली आहे का, कोणी नात्यातली आहे का? त्याबरोबर गुरुजी मालिनीला सांगतात की हे बघ, माझं काम आहे फक्त आणि फक्त संदेश पुरवणं. आता चहूबाजूनं लक्ष ठेवून सगळ्या गोष्टी व्यवस्थित नियंत्रित ठेवणं हे तुझ्या हातात आहे. पुढे गुरुजी आता सांगत असतात की सगळ्यात महत्त्वाची आणि आणखीन एक गोष्ट, काळजी करू नकोस. त्या तुकड्याला ही गोष्ट ज्यावेळेस कळते की समोरचं आपलं नाही आहे, समोर जे काही आहे ते दुसऱ्याचं आहे, त्यावेळेस तो तुकडा कधीच त्याच्यावरती हक्क सांगत नाही. तो स्वतःहूनच तो हक्क सोडून बाजूला निघून जाईल आणि एकदा का तो बाजूला जाऊन स्वतःच्या त्याच्या जागेवरती बसला की मग सगळं काही सुरळीत आणि व्यवस्थित होईल. काळजी घ्यायची गरज नाही आहे. तो तुकडा कितीही हट्टी असला तरीसुद्धा, कितीही लहरी असला तरी त्याला घरच्यांची काळजी आहे. त्यामुळे तो व्यवस्थित सगळं घडवून आणेल. त्याबरोबर हे सगळं ऐकून मालिनी काकू म्हणत असतात की गुरुजी, तुम्ही म्हणताय त्याचं आत्ता मला टेन्शन आलं आहे खरं, पण जसं तुम्ही म्हणताय तसं झालं तर खरंच खूप बरं होईल. गुरुजी म्हणत असतात, काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित आणि तुझ्या मनाप्रमाणे होईल. फक्त सगळं व्यवस्थित होईल अशी आपण आशा ठेवायची. आता इथे ते दोघं बोलतात आणि मग गुरुजी म्हणतात, चल आता मी निघतो आणि हो, जीवाला आगीपासून दूर राहायला सांग. एवढं बोलून गुरुजी तिकडनं जात असतात. मालिनी काकू त्यांना थांबवतात आणि म्हणतात, का जीवाला आगीपासून लांब राहायला सांगू म्हणजे? त्यावर गुरुजी म्हणतात, हे बघ, तुला माहीत आहे मी फक्त दिशा दाखवतो, ते चालायचं काम तुमचं असतं. मी संकटाची दिशा कधीच नाही बदलत. त्यावर मालिनी काकू म्हणतात की हो गुरुजी, मला ही गोष्ट व्यवस्थित माहीत आहे, पण जर जीवाच्या जीवाला काही धोका असेल किंवा काही गडबड होणार असेल तर आई म्हणून मला ते आधीच माहिती असायला हवं ना. तुम्ही मला सांगा ना प्लीज. हे बघा, असं नका करू, अर्धवट माहिती प्लीज सांगून जाऊ नका हो मला. जीवा तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, लहानपणापासून अगदीच तो तुमच्या खांद्यावरती खेळला आहे. मग आज जर त्याच्या जीवाला धोका आहे तर तुम्ही मला सांगायला हवं ना गुरुजी. सांगा ना, मी तुमच्यासमोर हात जोडते. गुरुजी मालिनी काकूंना सांगतात की हे बघ, आपण एकमेकाला खूप पूर्वीपासून ओळखतो, जुने संबंध आहेत आपले. त्यामुळे तुला ही गोष्ट व्यवस्थित माहिती आहे की मी कधीच संकट हे बदलत नाही किंवा संकटाची दिशा बदलत नाही. मी फक्त संदेश देतो आणि मी माझं संदेश देण्याचं काम केलं आहे. आता काळजी कशी घ्यायची ते तू ठरव. एवढं बोलून आता साठे गुरुजी तिकडनं निघून गेलेले असतात. मालिनी काकूंना मात्र आता साठे गुरुजींनी जे काही सांगितलेलं असतं त्या गोष्टींमुळे प्रचंड खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे आता काव्या ही जीवाच्या मागे मागे येत असते आणि ती जीवाला रागाने ओरडून म्हणत असते, जीवा थांब, हे सगळं तू केलंस ना, तू मुद्दाम वागलास ना, असं तूच सगळं हे केलंस, हे गिफ्ट वगैरे तूच काढले असशील ना, कुठे आहेत आपल्या प्रेमाच्या आठवणी जीवा? त्याबरोबर जीवा म्हणत असतो, काव्या मला काही माहीत नाही आहे, मी सुद्धा इथे तुमच्याबरोबरच आलो आहे ना, मग मला कसं काही माहिती असेल? त्यावर काव्या म्हणत असते, बास झाला बास, उगाच आता नाटक करू नकोस. तू किती सरळ किती साधा आहेस या सगळ्याचं. मला सगळं व्यवस्थित माहिती आहे. हे सगळं तू केलंस. आम्ही या फार्म हाऊसवर येण्याच्या अगोदरच इथे येऊन गेलास आणि सगळं साफसफाई केलीस, बरोबर ना? जीवा म्हणत असतो, नाही गं माझी आई, असं मी काही केलेलं नाही आहे आणि मी इथे जर लपवाछपवी करायला आलो होतो तर लगेच माझ्या मागोमाग तुम्ही लोकंसुद्धा आलात. तुम्हाला काही दिसलं नसतं का? त्यावर काव्या म्हणत असते, मला माहिती आहे हे सगळं तू केलेस. जीवा म्हणतो, अगं मी नाही केलेलं, तुला का कळत नाही आहे? काव्या म्हणते, घे माझी शपथ. जीवा म्हणतो, तुझी शपथ, मी काही नाही केलेलं. काव्या म्हणते, ठीक आहे, तुला जर आपलं प्रेम सगळ्यांपासून लपवायचं आहे ना तर मी सुद्धा ठरवलं आहे की मी आता आपल्याला
जे काही एकमेकाबद्दल वाटतं ते सगळ्यांना घरातल्यांना सांगून टाकणार आहे। जीवा म्हणतो ठीक आहे, जाऊन सांग, तुला ज्याला जायचं आहे ना त्याला सांगायला जा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी हे सगळं कबूलच नाही करणार आहे। त्यानंतर आता इकडे पार्थ, नंदिनी, जीवा, काव्या हे सगळेजण उभे असतात। तर पार्थ हा काव्याला विचारत असतो, काव्या मला सांगा, तुम्हाला आपलं फार्म हाऊस कसं काय वाटलं? काहीतरी 2 शब्द बोला फार्म हाऊसबद्दल। त्यावर काव्या म्हणत असते, हो बोलते ना, खरंच खूप खूप छान आहे तुमचं फार्म हाऊस, पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, ते सांगू का? त्याबरोबर सगळेच जण काव्याकडे बघत असतात, काव्याला एवढं महत्त्वाचं काय बोलायचं आहे? तर आता काव्या ही पुढे काही बोलायला जाणार इतक्यात हा एपिसोड इथे संपतो। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। तर मित्रांनो, आता इकडे सगळं काही गायब तर झालेलं आहे, पण महत्त्वाचा आणि मुद्द्याचा प्रश्न हा आहे जीवा, की हे सगळं काही गायब नेमकं कोणी केलं आणि का केलं? तर दुसरीकडे आता मित्रांनो, इथे मालिनी काकूंना जे काही गुरुजींनी भाकीत सांगितलेलं असतं, तर त्यामुळे मालिनी काकू ह्या पूर्णपणे अस्वस्थ झालेल्या असतात। आता मालिनी काकूंना जे भाकीत सांगितलं आहे तसंच घडणार का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ इथेच संपतो। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल। चला तर मग आता टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर।